पिढीला जी व्यसनहीन झाल्या त्याच्यासाठीची लक्षवेधी आहे। अध्यक्ष महोदय, आपलं सरकार आल्यानंतर माझ्या मतदारसंघात MHB पोलीस स्टेशन अंतर्गत 48 लाखाचा ड्रग्स पकडला आणि 49 केसेस झाल्या। पण अध्यक्ष महोदय, ह्याचा मेन सूत्रधार जो ड्रग्स सप्लाय करणार आहे हा शोधणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर रेल्वेच्या पूर्वेपासून रेल्वेच्या पश्चिमेला जो ड्रग्स सप्लाय होतो तो गर्दुल्यांच्या माध्यमातून होतोय। तर अध्यक्ष महोदय, जसं आपले पोलीस महाराष्ट्र स्टेटचे पोलीस आहेत त्याचप्रमाणे GRP आणि RPF चा जो रेल्वेचा स्टाफ आहे ह्यांना सुद्धा सूचना गेल्या पाहिजेत, कारण की माझ्या मतदारसंघामध्ये जो ड्रग्स सप्लाय होतो तो रेल्वेच्या टपरीवरून होतोय। आणि त्याचबरोबर जे इल्लीगल रस्त्यावरती पानाच्या टपऱ्या आहेत, मी मागच्या वेळेला पण सांगितलेलं होतं ह्याच्यावर कारवाई होणे गरजेचं आहे, कारण ह्या पान टपरी मधूनच जास्तीत जास्त लोक हे पानाच्या दुकानाकडनं सिगारेटच्या माध्यमातून हे ड्रग्स सेवन करत असतात। आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, आपण सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की ज्या झोपडपट्ट्या असतात ह्या झोपडपट्ट्यामध्ये भाड्याने येऊन लोक राहतात आणि ते मेन सप्लायर असतात, तर झोपडपट्टीमध्ये जे भाड्याने आपल्या झोपड्या देत आहेत त्यांच्यावर पण कारवाई केली पाहिजे की त्यांनी त्यांचा पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट आणि त्यांचे जोपर्यंत आधार कार्ड देत नाही तोपर्यंत त्यांना घर देऊ नये। कारण जेवढ्या महिला पकडल्या गेल्या ह्या झोपडपट्टीमधून बिहार आणि छत्तीसगड झारखंड इकडच्या महिला होत्या। त्यामुळे मी आपणा मार्फत मंत्री महोदयांना विनंती करते की पान टपरीवरती इल्लीगल रस्त्यावर असतात त्याच्यावर पण कारवाई करणं गरजेचं आहे।